साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। दरम्यान परिवहन उपक्रमातील कर्मचारी शिष्टमंडळांनी माजी नगरसेवक UN बेरिया यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पालिका आयुक्त यांची भेट घेऊन परिवहनच्या विविध विषयांवर चर्चा केली। यावेळी आयुक्तांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या देय रकमा देण्याच्या निर्णयासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याचं बेरिया यांनी सांगितलं। नूतन आयुक्तांची आम्ही परिवहन सगळे कर्मचाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली। परिवहनच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप हाल खराब आहे। आम्ही त्यांच्याकडे आग्रही मागणी केली की एक परिवहन व्यवस्थापक कायमस्वरूपी आपण द्यावं। आहे त्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये जे कर्मचारी VRS घ्यायला तयार आहेत त्यांना VRS द्यावं आणि काही परिवहनचे कर्मचारी शैक्षणिक पात्रतेनुसार महानगरपालिकेने वर्ग करावे। असं जर केलं आणि आहे तेवढ्या बसेस चालवल्या तर यामध्ये परिवहनला तोट्यापासून वाचवू शकतो। अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना सजेशन केलेलं आहे आणि माननीय आयुक्तांनी सांगितलं की आपण एकदा एक वेळ काढून आपण बसून त्याच्यामधून मार्ग काढू। मला यांच्या चर्चेतून जेवढा वेळ दिला आयुक्त साहेबांनी आणि त्यांनी इंटरेस्ट घेऊन त्यांनी आमच्याशी चर्चा केली, मला वाटतं की काहीतरी त्याच्या करण्याची त्यांची असं काहीतरी त्यांचं असं दिसतंय मला परिवहनमध्ये काहीतरी हे करण्याचं काम करण्याचं। तर आमच्या सजेशनवर जर अंमल झाला तर मला वाटतं की परिवहनचा तोटा कमी होईल। आयुक्त बिकट परिस्थितीत असलेल्या परिवहन उपक्रमाला बाहेर काढतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान महापालिका आयुक्तांनी पदभार घेतल्याच्या दिवशीच महापालिका परिवहन उपक्रमाकडील नुकसान भरपाई प्रकरणी जप्तीचे पथक आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी परिवहन उपक्रमाची आढावा बैठक घेतली। जुन्या बंद बसेसपैकी दुरुस्त न होणाऱ्या बसेस भंगारात काढण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले।